नमस्कार. वैद्य पंचानन गंगाधर शास्त्री गुणे यांच्या आयुर्वेदीय चिकित्सा प्रबोध या संग्रह ग्रंथाच्या अभिवाचनामध्ये आपलं स्वागत आहे. त्रिधातू या प्रकरणाचा तिसरा भाग आपण आज वाचणार आहोत. आपण सुरू करूया. पित्ताचे 5 प्रकार आहेत. त्यापैकी पाचक पित्त आमाशय व पक्वाशय यातून आणि त्यांच्या जवळील अवकाशातून यकृत, स्वादुपिंड इत्यादी अवयवातून उत्पन्न होत असते. हे पित्त अग्नी शब्दाने ओळखले जाते, कारण यात अन्नादिकांचे पचन करण्याचा धर्म आहे. यात भौतिक अंश म्हणजे फिजिको केमिकल सबस्टन्सेस जास्त असतात. याला पाचकाग्नी, कायाग्नी अशीही संज्ञा दिलेली आढळते. याप्रमाणे अग्निसंज्ञा पचनक्रियेतील व्यापारास सहाय्यभूत द्रव्यास दिलेली आहे. धातूतील पचन धात्वग्नीच्या योगे होते. भौतिक अंशांचे पचन भूताग्नीच्या योगे होते. पाचक पित्ताच्या म्हणजे यात पित्त धात्वांश व अग्निभौतिक अंश मिश्र असतात. पाचक पित्ताच्या योगे अन्नाचे पचन होते. सारभाग व किट्टभाग वेगळाले केले जातात. सारभागाचे शोषण होते. हे पित्त स्वस्थानी राहून इतर ठिकाणच्या पित्तांना बल देते आणि त्यांच्या कार्यास उपकारक होते. सार किंवा प्रसाद व त्रिधातूचे अंश मिळून रसधातू बनतो. तो रक्तात मिश्र होतो. रक्त सर्व शरीरभर परिभ्रमण करते. त्यात पाचक पित्तांश असल्यामुळे बाकीच्या स्थानातील पित्तांना उत्तेजन मिळते. त्यांचे उदीरण म्हणजे स्राव चांगल्या प्रकारे होतात. आमाशयातील व पक्वाशयातील पित्तातील विशिष्ट प्रकारच्या द्रव्यांशांनी यकृतातील रंजक पित्त चांगल्या प्रकारे स्रवते. ही गोष्ट आजच्याही शास्त्राने सिद्ध झालेली आहे. पाचक पित्ताचे उदीरण होते ते आमाशयातील लहान लहान घटकातून होते. लहान घटकात हा धर्म तत्रस्थ सूक्ष्म पित्तामुळे, पोष्य पित्तामुळे असतो. आमाशयातील व काही आचार्यांच्या मते यकृत आणि प्लीहादी अवयवात रंजक नावाचे पित्त असते. रंजक पित्तामुळे रसाचे रक्त बनते. रक्तातील तांबडे कण व रक्तद्रव्य सम्यक बनविण्यास त्यांचे सहाय्य लागते. पांडुरुगात या द्रव्यात वैगुण्य उत्पन्न होते. रंजकाचा नाश होतो आणि म्हणून रक्तातील रक्तकण कमी कमी होत जातात. रंजक पित्ताचा हा धर्म हल्लीच्या शास्त्रीय प्रयोगांनीही सिद्ध झालेला आहे. साधक नावाचे पित्त अत्यंत सूक्ष्म स्वरूपाने हृदयात वास्तव्य करते. साधक पित्त याचा शरीरावर तसाच मनावरही परिणाम घडतो. बुद्धी, धारणा, अभिमान यांच्या सहाय्याने आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण करतो. त्या याच पित्तामुळे. शारीरिक द्रव्यांचा मनावर व मनाचा शरीरावर परिणाम घडत असतो. लंघनाने मन हवळे होते आणि क्रोधाने शरीर थरथर कापते. तेव्हा उभयविध परिणामकारी द्रव्ये सूक्ष्म धातू होत. अंतस्रावक पिंडातील स्राव याचपैकी असतात. आलोचक पित्ताचे 2 प्रकार. त्याची 2 भिन्न भिन्न स्थाने आहेत. चक्षुवैशेषिक व बुद्धिवैशेषिक असे हे प्रकार आहेत. पहिल्याचे स्थान हृदय, चित्त असून दुसऱ्याचे स्थान भ्रूकुटीमधील शृंगाटक मर्म म्हणजे अमृतग्रंथी, पिच्युटरी बॉडी हे आहे. चक्षुर्वैशेषिक आलोचक पित्ताच्या योगाने मनस्सन्निकर्षाने ज्ञान उदिरित होते. चित्ताची एकाग्रता होते. बहिर्मुख मन अंतर्मुख होते आणि आपल्या दृष्टीपुढे येणाऱ्या सृष्टीतील अनेक पशुपक्षी, कृमिकीटक, वृक्ष, वनस्पती, तेज, अतेज यांचे स्वरूप, लक्षण, वर्ण, लांबी, रुंदी, जाडी, उंची, नाना प्रकारचे मंजुल, कर्कश, मनोहारी वगैरे स्वर, भिन्न भिन्न फुले, फळे, पाने या सर्वातील रूपांचे वर्गीकरण करता येते. निश्चित ज्ञानबुद्धी पैदा करून अमुकच विशिष्ट वस्तू आहे हे आपणास निश्चित कळते. बुद्धिवैशेषिक आलोचक पित्ताचे स्थान वर सांगितलेच आहे. हे स्थान अत्यंत लहान आहे. तत्रस्थ स्रावही फार सूक्ष्म आहे. याच्या योगाने इंद्रियार्थ व मनोअर्थ ग्रहण सामर्थ्य प्राप्त होते. घेतलेल्या इंद्रियार्थ योगे धारण केलेल्या अनुभवाचे पुन्हा पुन्हा स्मरण होते. विस्मरण झालेल्या गोष्टींचे वारंवार स्मरण होण्यास हेच सहाय्यभूत होते. निरनिराळ्या प्रकारचे विचार मनात येऊन त्यावर पुन्हा पुन्हा विचार करून मनात नसलेल्या गोष्टींची वासना उत्पन्न होते. लहान अर्भकास जन्मल्याबरोबर स्तन्य म्हणजे मातेचे दूध पिण्याची लालसा याच्याच योगे उत्पन्न होते. ही गोष्ट त्याला जणू काही कोणी कानमंत्र दिल्याप्रमाणे बालक करीत असते. ध्यान व प्रत्याहार या योगातील 2 वरच्या दर्जाच्या क्रिया आहेत.
या क्रिया करीत असताना निरनिराळ्या प्रकारचे बुद्धिविशेष उत्पन्न होऊन निरनिराळे अनुभव येतात. ते बुद्धिवैशेषिक आलोचक पित्तामुळेच होत. या प्रकाराने बाह्य जगाच्या ज्ञानाचे साधन दृक्स्थ व वर सांगितलेल्या स्थानी असलेले आलोचक पित्त होय. भेल संहितेत मूळ वर्णन फार सुंदर आहे, ते पाहावे. त्वचेला असलेला तजेला वर्ण प्रभा तेजोवलय भ्राजक पित्तामुळे होय. याने त्वचेवर घातलेल्या लेपांचे वगैरे पचन होते. याप्रमाणे पित्तांचे 5 प्रकार असून त्यांची ही स्थूल, सूक्ष्म व अतिसूक्ष्म अशी रूपे आहेत. पाचक पित्ताचा स्राव स्पष्टपणे प्रयोगांनी दाखवता येतो. हा स्राव आमाशय, पक्वाशय, यकृत, स्वादुपिंड यातून होतो. स्राव हे पित्ताचे स्थूल स्वरूप आहे. स्राव ज्या ज्या अवयवातून होतो त्यांच्या त्यांच्या घटकात त्याचे सूक्ष्मांश बनतात आणि नंतर ते बाहेर पडतात. तर घटकातील धातुवंश हे सूक्ष्म स्वरूपाचे आणि ज्या परमाणूंचे घटक बनले आहेत त्या परमाणूतील धातुवंश अत्यंत सूक्ष्म किंवा सूक्ष्मतर स्वरूपाचे होत. पाचक पित्तातील आम्लता, तीक्ष्णता, विस्रता, सांद्रता हे धर्म याच सूक्ष्मांशांच्या कार्यावर अवलंबून असतात. आणि जेव्हा जेव्हा वैषम्य किंवा वैगुण्य पैदा होते तेव्हा तेव्हा ते वैगुण्य या सूक्ष्मतर भागात प्रथमतः पैदा होते आणि नंतर स्थूल भागात त्याचा दृश्य परिणाम होतो. रंजक पित्ताचे स्थूल स्वरूप आमाशयातून आणि यकृतातून होणाऱ्या स्रावात सूक्ष्म स्वरूप तत्रस्थ पिंडात, तर अतिसूक्ष्म स्वरूप परमाणूत असते. परमाणूत या पित्ताचे सूक्ष्मतर स्वरूपात वास्तव्य असते. म्हणूनच त्याचे स्थूल व सूक्ष्म स्वरूपात कार्य होते ते प्रत्ययास येते. आलोचक, भ्राजक आणि साधक पित्तांची हीच स्थिती आहे. अवलंबक, क्लेदक, बोधक, तर्पक व श्लेषक असे कफाचे 5 प्रकार आहेत. अवलंबक कफाचे स्थान उर आहे. हा कफ सर्व ठिकाणी असलेल्या निरनिराळ्या कफांना सामर्थ्य देऊन त्यांचे अवलंबन करतो. शरीरातील 3/4 भाग अपधातुमय आहे, म्हणजे पाण्याचा आहे. हे पाणी उत्पन्न करण्याचे, धारण पोषण करण्याचे कार्य अंबुकर्म अवलंबक कफाच्यामुळे होत असते. हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्या, नीला, रोहिणी इत्यादींचे कार्य नीट चालण्यास याचेच सहाय्य होते. रसरक्तात जलांश फार असतो, घनभाग थोडा असतो. जलांश असतो तो केवळ पाण्यासारखा पातळ नसून थोडा बुळबुळीत असतो. लसिका, अपधातू, अंबू हे सर्व पर्याय या जलांशास लावलेले सापडतात. अपधातू सम्यक प्रमाणात असला तरच रुधिराभिसरण नीट चालते. प्रमाण जरा कमी पडले की रुधिरवहन व पुढचे धातू बनणेही नीट चालत नाही. तेव्हा ज्याप्रमाणे रुधिराभिसरणास वायूचे सहाय्य आवश्यक, त्याचप्रमाणे कफाचेही सहाय्य आवश्यक होय. जलोत्पत्ती, त्यातील बुळबुळीतपणा वगैरे अवलंबक श्लेष्म्याचे कार्य होय. रसनेंद्रियाच्या ठिकाणी बोधक कफ असतो. त्याच्या योगाने द्रव्यातील विशिष्ट रसांचा आपणास बोध होतो. तर्पक कफ डोक्यात असून त्याच्या योगे सर्व इंद्रियांचे तर्पण होते. संधीच्या ठिकाणी श्लेष्मक कफ असतो. याच्या योगाने सांध्यांना उपलेप मिळतो. सांध्यांच्या ठिकाणी उपलेप असल्यामुळेच सांधे हवे तसे वाकविता येतात. त्यांच्यातील हाडांचे एकमेकांवर घर्षण होत नाही. येणेप्रमाणे त्रिधातूंचे भेद व कार्य आहेत. यांचे येथे थोडक्यात वर्णन केले आहे. हे भेद स्थान, कर्म, अवस्था, हेतू, आकृती, साधन आणि संयोग भेदाने आणखीही पुष्कळ होतात. परंतु विस्तार भयास्तव येथे त्यांचा फक्त उल्लेख केलेला आहे. आहाराचे सार व किट्ट पृथक्त्व समान वायूच्या, क्लेदक कफाच्या आणि पाचक पित्ताच्या कार्यानंतर होते. किट्ट ग्रहणीतून पुढे पुढे ढकलले जाते. अपानाच्या स्थूल आणि सूक्ष्म योगे गुदमार्गे किट्ट शरीराच्या बाहेर फेकले जाते. अन्नाचे अच्छ किट्ट मूत्र होय. ते मूत्रपिंडातील मूत्र मधून गळून मूत्रवह स्रोतसातून बस्तीत येऊन मूत्रवह नलिकेने शरीराच्या बाहेर पडते. मूत्रोत्पादन, वहन व बहिर्निस्सरण ही कार्ये अपानाच्या स्थूल व सूक्ष्मतर योगानेच होतात. सार भागास प्रसाद असे म्हणतात. अन्नरस व पोषक त्रिधात्वांश मिळून रसधातू बनतो. तो शरीरात महानिलेत शोषला जातो. अन्नरसाबरोबर त्रिधात्वांश नसले व ते सम्यक नसले तर
रसधातूही सम्यक बनत नाही. रसधातू रक्तात मिश्र होतो. रस व रक्त यात अनुक्रमे कफ व पित्त हे दोन धातू अधिकतर प्रमाणाने वास्तव्य करतात. म्हणून त्यांना आश्रयी व रस व रक्त यास आश्रय म्हणतात. वायू अस्थित अधिकतेने वास्तव्य करतो. तेथेही आश्रय आश्रयी भाव जाणावा. रसधातूपासून रक्त व त्यापासून पुढे पुढे मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, ओज, परम ओज असे स्थूल धातू बनतात. साक्षात रसरक्तापासून पुढचे पुढचे धातू बनतात. पूर्व धातूपासून पुढचा म्हणजे परधातू बनताना पूर्व धातूतील धात्वांशांचे परधातूमध्ये रूपांतर होते. यालाच धातुगत पचन असे म्हणतात. हे धात्वग्नींच्या योगे म्हणजे धातुगत पित्ताच्या योगे होते आणि पूर्व धातूपासून परधातू बनतो, पुष्ट होतो. या क्रियेस धातू परिपोषण क्रम असे म्हणतात. धातू पोषणातही पार्थिवादी भौतिकांशांचे पोषण व्हावे लागते. ते भूताग्नींच्या योगे होते. रसातील सारभाग घेऊन रक्तातील पित्त रक्ताचे अंश तयार करते. रक्तातून हवे असलेले आपले अंश घेऊन मांसाग्नीच्या सहाय्याने मांसकण बनतात आणि ते मांसाशी आत्मसात होतात. असेच सर्व इतर धातूंचेही होते. याप्रमाणे धातूंच्या पासून धातू बनतो. एक धातू दुसऱ्या धातूचा आहार बनतो. याला धातुस्थ पचन असे म्हणतात. धातुपचनातही धातुसार व किट्ट असे दोन प्रविभाग बनतात. यातही त्रिधातूंचे सहाय्य लागतेच. त्रिधातूंच्या साम्यावस्थेवर धातुकार्य अवलंबून असते. सारभाग किंवा धातुप्रसाद यापासून पुढचा धातू बनतो व पुष्ट होतो. किट्टभाग रक्तातून शरीराबाहेर पडण्याकरता किंवा त्यातून उपयुक्त द्रव्यांचा अन्य उपयोग होण्याकरता पुन्हा शरीरात विशेषतः कोष्ठांगात शोषला जातो. रक्ताचा मल पित्त म्हणून वर्णन केलेला सापडतो तो हाच होय. रक्तातील रक्तकणापासून पुनश्च सूक्ष्म पित्त सहाय्याने स्थूल पित्तोत्पत्ती होते. एवंच सर्व धातूंचे याप्रमाणे चक्रवत परिभ्रमण चालू असते. ओज व परम ओज हे अंतिम प्रसादज धातू होत. याप्रमाणे शरीरात चाललेले अनेक व्यापार धातू साम्यावर विशेषतः वायू, पित्त व कफ या त्रिधातूंच्या साम्यावर अवलंबून आहेत. ते समस्थितीत असता शरीर स्वास्थ्य टिकते. वायू, पित्त, कफाचे साम्य स्थूल, सूक्ष्म व सूक्ष्मतर स्वरूपात विशेषतः सूक्ष्मतर स्वरूपात टिकावे लागते. धातुसाम्य टिकण्यास आहाराप्रमाणे सात्मेंद्रियार्थ व परिणाम म्हणजे काल आणि योग्य असा मानसिक व्यवहार आवश्यक होय. काल, इंद्रियार्थ, कर्म यांचा सम्यक योग आरोग्यास कारण होतो. हीन, मिथ्या, अतियोगापासून रोग उत्पन्न होतात. कालाचा, इंद्रियार्थाचा व विहाराचा शरीरावर घडणारा परिणाम याला योग म्हणतात. हा परिणामही शरीरातील वातादी त्रिधातूंवर घडतो. शीतकालाचा परिणाम वायूंवर व कफांवर घडतो. उष्णकालाचा परिणाम पित्तावर होतो. विशेषतः धातूंचे गुण वाढतात किंवा कमी होतात. समयोग म्हणजे फार पराकाष्ठेला न जाता व्यवस्थितपणे घडणारा परिणाम. याने त्रिधातूंच्या गुणापैकी गुणक्षय वृद्धी फार जोरदार घडत नाही, साधारण घडते. परंतु तिचा प्रतिकार करून धातुसाम्य टिकवण्याची धातूंची नेहमी तयारी असते. अशा प्रकारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधादी इंद्रियार्थांचेही समजावे. प्रज्ञापराध न करता युक्त मानसिक व्यवहारानेही धातुसाम्य टिकते, यात बिघाड होत नाही. त्रिधातूंचे साम्य टिकले म्हणजे रसरक्तादी धातूंचेही साम्य टिकते, त्यांच्यात दुष्टी उत्पन्न होत नाही. एवंच धातुसाम्य म्हणजे स्वास्थ्य किंवा आरोग्य टिकण्यास इंद्रियार्थांचे सात्म्य, काल व विहार यांचा सम्यक किंवा समयोग आवश्यक होय. समयोग सातम्यावर अवलंबून असतो. वायू, पित्त, कफ यांच्या साम्यावस्थेने रसाधिक स्थूल धातू बनतात. तसेच मानसिक क्षेत्रावरही वातादिकांचे नियंत्रण असते. मन व मनाचे कार्य रसादी धातू कार्यांप्रमाणे स्वतंत्र आहे. आयुर्वेदात मन व चित्त असे दोन स्वतंत्र पदार्थ घेतले आहेत. मन शृंगाटक म्हणजे सहस्रारातील स्थपनी मर्माजवळ मर्मस्थित आहे. चित्त हृदयात वास्तव्य करते. या दोहोंच्या योगे मानसिक क्रिया घडत असतात. ज्ञान, ज्ञान अभाव, चिंतन, विचार करणे, तर्क करणे,
ध्यान करणे, संकल्प करणे, इंद्रिय निग्रह करणे, मनाचा स्वतःचा निग्रह करणे, स्मृती, धारणा, मेधा ही सर्व मनाची कर्मे होत. सत्व, रज व तम हे मनाचे 3 गुण आहेत. सत्व ही मनाची साम्यावस्था, तर रज चंचल आणि तम या जड अवस्था होत. याचा परिणाम वायू, पित्त, कफ यात शारीरिक त्रिधातूंवर घडत असतो आणि ज्याप्रमाणे इंद्रियार्थ काल यांच्या समयोगाने किंवा हीन मिथ्यात योगाने शरीरात आरोग्य किंवा रोग पैदा होतात, त्याचप्रमाणे प्रज्ञापदाचा परिणाम मनावर अर्थात मनाच्या रज व तम या गुणांवर घडून रोग आरोग्य पैदा होते, मानसिक रोग पैदा होतात. मानसिक सत्व, रज, तम यांचा परिणाम वायुपित्त कफावर होतो. तसाच शारीरिक वायुपित्त कफांचा परिणाम मानसिक सत्वरजतमांवर घडतो. असा हा अन्योन्य संबंध असतो. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे 7 स्थूल धातू होत. त्यांना प्रतिमूल धातू किंवा दूष्य अशी ही संज्ञा आहे. अन्नाचे पचन होताना पाचक पित्त, समान वायू व क्लेदक कफाच्या सहाय्याने अन्नरस बनतो. अन्नरसात हे त्रिधातू असल्यामुळे तो शोषणक्षम असतो. त्रिधात्वंश पचनक्रियेत मिसळतात म्हणून रसाचे शोषण चांगल्या प्रकारे होते, तो आत्मसात होतो. पक्वाशयातून अन्न जात असता त्यातील सारभाग व किट्टभाग समान वायूच्या सहाय्याने वेगळा होतो. सारभागात पाचक पित्त, क्लेदक कफ असतोच. समान वायूचेही अंश मिसळतात. या प्रकारे त्रिधातू व अन्नरस मिळून रसधातू बनतो. रसधातू रक्तात पक्वाशयाच्या खालच्या भागात मिश्र होतो. तेथून हे रसरक्त मिश्रण रक्तत्व प्राप्त होण्यास्तव यकृत भागात जाते. तेथे रंजक पित्त मिश्र होऊन रक्तास अधिक रक्तिमा येतो. रसधातू हा पूर्व धातू व रक्तधातू परधातू होय. रसधातू रक्तधातूचा आहार असतो. रसधातूत रंजक पित्त, कफ व वात यांचे अंश मिश्र होऊन रक्तधातू बनतो. रक्तधातूपासून त्रिधातू सहाय्याने मांसधातू बनतो. रक्तधातू हा पूर्वधातू आणि मांसधातू हा परधातू. रक्तधातू हा मांसधातूचा आहार असतो. रक्तापासून मांस बनताना त्यात कफाधिक्य असते. रक्तात पित्ताधिक्य असते. म्हणून रक्तपित्ताचा आश्रय आणि पित्त आश्रयी असा त्यात आश्रयाश्रयी भाव असतो. मांसापासून मेद बनते. मेदाचा मांस हा आहार होय. मेदानंतर अस्थि बनतो. अस्थित वायू असतो. वायू आश्रयी व अस्थि आश्रय असतो. मज्जा अस्थित असते, ती अस्थीपासून बनते. शुक्र धातू सर्वात शेवटचा व श्रेष्ठ होय. हा बनतानाही त्रिधातूंचे सहाय्य लागतेच. साक्षात अन्नरस आणि रक्तापासून सर्व धातूंचे पोषण होते असे एक मत आहे. पण त्यात सुद्धा त्रिधातूंचे सहाय्य लागतेच. याप्रमाणे भोज्य व धातू यांची चक्रवत परिवृत्ती असते. पूर्वधातूपासून परधातू क्षीण किंवा वृद्ध होणे पूर्व धातूंवर अवलंबून असते. शुक्राचे ओज व परमओजात परिवर्तन याच क्रमाने होते. भोज्य त्याचे पचन, पचनानंतर रसाचे शोषण, धातूंचे पोषण, स्थिरीभवन होत होत धातू पोषण क्रम पुरा होतो. या सर्व प्रकारात वायू, पित्त आणि कफ या त्रिधातूंचे सहाय्य लागतेच. म्हणून धातू पोषण क्रमात सुद्धा त्रिधातूंचे महत्वाचे स्थान आहे. या ठिकाणी त्रिधातू हे प्रकरण पूर्ण झालेले आहे. आपण आता इथेच थांबूया. नमस्कार. पुन्हा भेटूया.